भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी 9 आमदारांचा शपथविधी। 18 आमदारांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ। संजय राठोड यांना मंत्रिपद दिल्यानंतर चित्रा वाघ यांची टीका। संजय राठोड यांना मंत्रिपद दिले जाणं दुर्दैवी। राठोड मंत्री झाले तरी माझा लढा सुरूच राहील। चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। क्लीन चिट मिळालेल्यांना मंत्रिमंडळात स्थान। राठोडांना पोलिसांनी क्लीन चिट दिल्यानं मंत्रिपद। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। मंत्रिमंडळात काही नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं। विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मंत्रिमंडळ विस्तारानंतरची पहिली प्रतिक्रिया। संजय राठोड यांना मंत्री केल्याचा आनंद। भाजपमुळेच संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता। खासदार सुप्रिया सुळेंची टीका। महाविकास आघाडी सरकार काळातच संजय राठोड यांना क्लीन चिट। मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। संजय राठोड यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदेंचा। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। चित्रा वाघ यांनी केलेली टीका ही वैयक्तिक। महाजन यांची प्रतिक्रिया। यापूर्वी संजय राठोड यांना चौकशी यंत्रणेनं क्लीन चिट दिली तरीही त्यांना दोषी ठरवलं जाते। हे केवळ त्यांना राजकीय वळण लावण्याचं काम केलं जातंय। मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। मला मंत्रिमंडळात स्थान मिळू नये यासाठी षडयंत्र रचलं गेलं। मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला। मला दिलेली जबाबदारी मी पार पाडणार। मंत्री अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया। मंत्रिमंडळ विस्तारावर कोणीही नाराज नाही। मंत्री संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया। एकाही महिलेला मंत्रिमंडळात स्थान न मिळणं खेदजनक। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं अपक्षांची नाराजी। मुख्यमंत्री शिंदेंनी मंत्रिपदाचं आश्वासन दिलं होतं। बच्चू कडू यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया। पण आता दुसऱ्या विस्तारात स्थान देण्याचं शिंदेंनी आश्वासन दिलं। बच्चू कडूंची माहिती। शपथ घेण्याचा पहिला मान भाजपच्या राधाकृष्ण विखेंना। कोणतं खातं मिळणार याची उत्सुकता। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ। चंद्रकांत पाटलांना दुसऱ्यांदा मंत्रिमंडळात संधी। डॉक्टर विजयकुमार गावित यांचीही कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी। पहिल्या विस्तारात संधी मिळाल्यानं प्रमोशन मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। भाजप नेते आणि जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची घेतली शपथ। महाजनही दुसऱ्यांदा मंत्रिमंडळात। शिंदेंच्या बंडखोरीला पहिल्यापासून साथ देणाऱ्या गुलाबराव पाटलांचं मंत्रिमंडळातलं स्थान कायम। माजी कृषी मंत्री दादा भुसे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। नव्या सरकारमध्ये कोणतं खातं मिळणार याची उत्सुकता। संजय राठोड यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ। आरोप असताना राठोड यांना संधी दिल्यानं भाजप नेत्या चित्रा वाघ यांची टीका। भाजप नेते सुरेश खाडे यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ। सुरेश खाडे भाजप पश्चिम महाराष्ट्रातले मोठे नेते। शिवसेनेतील कट्टर आमदार अशी ओळख असलेले संदीपान भुमरे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। भुमरे हे पैठणचे आमदार। आमदार उदय सामंत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। उदय सामंत हे रत्नागिरीचे आमदार। सामंत यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रिपद महाविकास आघाडीच्या काळात भूषवलं। डॉक्टर तानाजी सावंत यांनी देखील घेतली मंत्रिपदाची शपथ। तानाजी सावंत हे परांडाचे आमदार। आमदार रवींद्र चव्हाण यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ। शिंदे सरकारमध्ये चव्हाण यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती। अब्दुल सत्तार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। अब्दुल सत्तार हे औरंगाबादच्या सिल्लोडचे आमदार। सत्तार हे माजी राज्यमंत्री होते। आमदार दीपक केसरकर यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ। केसरकर हे सावंतवाडीचे आमदार। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा केसरकरांचा राजकीय प्रवास।
आमदार अतुल सावे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. अतुल सावे यांना भाजपनं दिलं प्रमोशन. आमदार शंभूराज देसाई यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. शंभूराज देसाई हे साताऱ्यातील पाटणचे आमदार. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. मंगलप्रभात लोढा हे मुंबईचे आमदार. चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कोल्हापुरात कार्यकर्त्यांचा जल्लोष. कोल्हापुरातील शिवाजी चौकात कार्यकर्त्यांकडून नाच. भाजप नेते गिरीश महाजन यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानं जामनेर मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी. सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळताच बीडमध्ये कार्यकर्त्यांनी केला जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी. मिरजेचे भाजप आमदार सुरेश खाडे यांनी दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. पेड या त्यांच्या मूळ गावी फटाक्यांच्या आतषबाजीसह घोषणा देत कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंद. सचिवालयाचं मंत्रिमंडळ व्हावं हीच आजच्या दिवशी इच्छा. मंत्रिमंडळ विस्तारावरून विनायक राऊतांचा चिमटा. काही आमदार आमच्या संपर्कात आमच्या गटात येण्यासाठी दबाव टाकणार नाही. विनायक राऊतांची प्रतिक्रिया. परवांमुळे शिवसैनिकांवर अपक्ष लढण्याची वेळ. अनिल परब यांच्या अन्यायाची व्याजासह परतफेड करणार. दापोली मतदारसंघाचे शिंदे गटातील आमदार योगेश कदमांचा इशारा. आशिष शेलारांना भाजपचं प्रदेशाध्यक्षपद मिळण्याची शक्यता. मुंबई महापालिका आणि 2024 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता. पानसरे हत्या प्रकरणी हल्लेखोरांचा शोध घेण्यात एसआयटी अपयशी. तपास एसआयटीकडे वर्ग करताना उच्च न्यायालयाची टिप्पणी. ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजित सिंह डिसले अखेर फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी अमेरिकेला रवाना. आज पहाटे मुंबईहून अमेरिकेच्या दिशेनं रवाना. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन. अनेक चित्रपट आणि नाटकांमध्ये प्रदीप पटवर्धनांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. मोरची मावशी हे त्यांचं रंगभूमीवरचं नाटक प्रचंड गाजलं. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं पुन्हा महाराष्ट्र व्यापला. तळकोकणापासून विदर्भापर्यंत पावसाची हजेरी. कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये यंदा समाधानकारक पाऊस. धरणांमध्ये सध्या 92% पाणीसाठा. मुंबईकरांना पाणी कपातीच्या संकटातून लवकरच मिळणार दिलासा. सांगलीच्या चांदोली धरणातून 3000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. शिराळा तालुक्यात सुरू असलेल्या पावसानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस. राधानगरी धरण 95% भरलं. पंचगंगा नदीची पाणी पातळी 37 फुटांवर. मुसळधार पावसामुळे पुणे बंगळुरू महामार्गाजवळून वाहणाऱ्या दूधगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर. पाण्यामुळे शेतीचं मोठं नुकसान. पावसाचा जोर कायम राहिला तर नदीकाठच्या गावात पाणी शिरण्याची भीती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीत मुसळधार पावसामुळे गड नदीला पूर. पुराच्या पाण्यात सोनवडे कळसुली नरवडे जोडणारा लोखंडी साकव वाहून गेला. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोळवन बेमला नदीवरून एक ट्रॅक्टर वाहून गेला. ट्रॅक्टरमध्ये असलेल्या 5 जणांपैकी 2घांना वाचवण्यात यश तर 3घे वाहून गेले. भंडाऱ्यात मुसळधार पावसामुळे गोसीखुर्द धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ. पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणाचे सर्व 33 दरवाजे उघड. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुजारीटोला धरणाचे संपूर्ण 13 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा. गोंदिया जिल्ह्यातही जोरदार पावसाची हजेरी. पुजारीटोला धरणातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ. बिहारमध्ये पावसाचा कहर. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात गंगेच्या पाणी पातळीत वाढ. भागलपूरच्या रोहतास गावात अनेक नागरिक पाण्यात अडकले. एनडीआरएफच्या मदतीनं नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.